मनसे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या समर्थकांकडून मारल्याचे आरोप मनसे नेत्यांकडून सातत्याने होत आहेत। याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत। घटनेनंतरही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे। या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव महाड शहरात दाखल झाले। त्यांनी थेट महाड शहर पोलीस ठाण्यात धडक देत उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्याशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव, वाहतूक मनसेना अध्यक्ष संजय नाईक आणि राज्य प्रवक्ता योगेश चिले यांनी पोलिसांना जाब विचारला। आरोपींना शनिवारपर्यंत अटक न झाल्यास मनसे, शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट एकत्र येत सोमवारी महाड बंद ठेवतील, अशी मोठी घोषणा अविनाश जाधव यांनी यावेळी केली आहे। या राजकीय दबावानंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आरोपी बिंदास फिरायला लागले, जाहीर कार्यक्रमात यायला लागले। ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच। आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का, असं काय आहे का? आपण महाड यूपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे, असं काय आहे का? नाही आहे ना तसं काय। मला तर भीती वाटायला लागली की महाड आता सध्या काही दिवसापुरती आहे आणि जास्त काळ टिकणार नाहीये। हे नव्याचे 9 दिवस आहेत, काही दिवसांनी ते दिवस जातील, पण सध्या तात्पुरतं महाड बिहारमध्ये वगैरे आहे का, अशी परिस्थिती आहे। मग जामिनी तुम्ही त्याची काळजी करू नका। जर जामीन झाली तर आम्ही जामीन रद्दला पण जाऊ। सेक्शन वाढल्याच्या नंतर आरोपीला घेता येईल परत, असं काही नाहीये। पण आत्ताच महाडमध्ये असा मेसेज जातोय जो पोलिसांच्या विश्वासार्हतेवर येतो की काही केलं तरी इथे काय होणार नाही, असा जो काही मेसेज आहे ना, तो जाता कामा नये। तुम्ही त्याची काळजीच करू नका। त्याची बेल रद्द करायची पण ताकद आम्ही ठेवतो। ते इतपुरते आहेत। आम्ही मुंबईमध्ये आहोत। हा, इथे जर काय झालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये हायकोर्टात करून घेऊ, पण ते करून घेणार। आम्ही काय थांबणार नाही आहोत। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।